नमस्कार मंडळी, स्वागत करतो सर्वांचं आपल्या ब्लॉग मध्ये. शुभ सकाळ. आज काही जिमला गेलेलो नाहीये कारण की रात्री लेट झोपलो होतो म्हणून लेट उठलो आणि डायरेक्ट या मॅडमला घ्यायला आलो. काय नाव ग तुझं? पायल नाव आहे तुझं? मग आता कारण की आज पाचवाच पार्ट शूट करायचा ना. पाचवा पार्ट शूट करायचा आहे आम्हाला, त्यामुळे आता आम्ही चाललोय शूटला. भेटू डायरेक्ट शूटला. नमस्कार मंडळी, आता पाचवा पार्ट शूट करायला चाललोय. आता काय जेवलो नाही तर गडबड होती. बापरे, त्या पायलला घ्यायला गेलो, एवढी धूळ तिकडं, अख्ख्या केसामध्ये माती, तोंडावरती माती सगळीकडं. बापरे, म्हटलं आता काय, घरी जाऊन पहिले आंघोळ केली चकाचक. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो होतो पाचवा पार्ट शूट करायला, पण काय सगळेजण थांबले ते, कारण माईकचा जरा शॉर्ट झालाय. माईक आणायला गेलाय एक जण, त्याच्यात भूक पण लागली, आज जेवण पण नाही केलं. बापरे, अवस्था लय खराब आहे माझी. तर मित्रांनो, आता मेकअप करतोय मी. नाही पण काळा आहे मी यांच्यापेक्षा, त्याच्यामुळे मेकअप करावा लागतो मला, पावडर लावावी लागते. धुळीत माखून आलोय सकाळी. आई शपथ सांगतो, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, काहीच. मंचुरियन पावला, लय भूक लागली. मंचुरियन पावलं, पण मंचुरियन पाय बोलायला लागलो होतं, एवढी भूक लागली होती म्हणून डायरेक्ट मंचुरियन पाव घेतले. फिलिंग ढगात डायरेक्ट. बापरे. तर मित्रांनो, आम्ही एसटी स्टँड वरती आलो होतो शूट करण्यासाठी, थर्ड सीन. तर आता झालंय शूट, आता चाललोय परत रिटर्न, म्हणजे नूतन कॉलेजला चाललोय. जसं आम्हाला सपोर्ट दिला तसं आमच्या भावाला पण सपोर्ट करा. तर मित्रांनो, फायनली आमचं पॅकअप झालंय. आता आम्ही चाललोय चहा प्यायला, चहा आणि टोस्ट खायला. कसं आहे, आज खूप वेळ लागला नाही का व्हिडिओ काढायला वगैरे, त्याच्यामुळे काय आज लय थकलोय. त्याच्यात वरनं ऊन, बापरे, पाणी झालं डायरेक्ट खाली. भूक पण लागली होती लय. खाल्लं बरं का मागाशी, परत म्हणतात नाही तो ब्लॉग मध्ये जास्त भूक बोल. घरी जाऊन जरा झोपलो होतो, नंतर ना आता उठलो, जेवण वगैरे केलं. बोर होत होतं लय घरात. म्हणलं आता थंडीचे दिवस चालू आहे, जरा बाहेर जाऊन बघू गुलाबी थंडी चालू आहे का काय. तर मित्रांनो, सगळं गाव फिरून झालंय. फिरून म्हणजे असंच फेरफटका मारत होतो, पण पुढंच गुलाबी थंडी दिसली नाही, सगळीकडे काळीच थंडी. आता जातो घरी, झोप लागन मस्त पैकी झोपतो. आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट.